नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही मागील वर्षी लेखा व कोशागार विभागात विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की TCS पॅटर्ननुसार असेल. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने लेखा व कोशागार विभागाची स्थापना कधी केली? महाराष्ट्र शासनाने लेखा व कोशागार विभागाची स्थापना कधी केली? मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल. तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 1 फेब्रुवारी 1962 रोजी. पुढचा प्रश्न, लेखा व कोशागार विभागावर कोणाचं नियंत्रण असते? लेखा व कोशागार विभागावर कोणाचे नियंत्रण असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, वित्तीय विभाग. पुढचा प्रश्न, लेखा व कोशागार संचालनाचे मुख्यालय कोठे आहे? लेखा व कोशागार संचालनालयाचे मुख्यालय कुठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, मुंबई. पुढचा प्रश्न, लेखा व कोशागार संचालनालयाचे एकूण किती प्रादेशिक कार्यालय आहेत? लेखा व कोशागार संचालनालयाचे एकूण किती प्रादेशिक कार्यालय आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 6. पुढचा प्रश्न, हितवादी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, गोपालकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न, शरद गांधी या नावाने कोणाला ओळखले जातात? शरद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, खान अब्दुल गफ्फार खान. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक डॅश मध्ये करण्यात आली आहे? ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक डॅश मध्ये करण्यात आली आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 40. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, मराठवाडा. पुढचा प्रश्न, सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, म्हैसूर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश ब्राउझर आहे? खालीलपैकी डॅश ब्राउझर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, फायरफॉक्स. पुढचा प्रश्न, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, कोल्हापूर. पुढचा प्रश्न, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला?
न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ जेम्स चॅडविक. पुढचा प्रश्न, सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथाचे उत्क्रांतीचे सिद्धांत मांडला? सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचे सिद्धांत मांडला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब ओरिजिन ऑफ स्पेसिस. पुढचा प्रश्न, लोह खनिजातील लोहांचे प्रमाणानुसार खालीलपैकी कोतवाल प्रकारचे सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? लोह खनिजातील लोहांच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोतवाल प्रकारात सर्वात जास्त लोहांचे प्रमाण असते? उत्तर ऑप्शन क्रमांक ड मॅग्नेटाइट. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.